नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत विधिमंडळाचं पावित्र्य येणाऱ्या काळात धोक्यात येणार आहे का? कारण अडचणीची परिस्थिती आहे विधिमंडळामध्ये. कामकाज चालण्याच्या दृष्टिकोनातून विरोधी पक्ष जो आता शिवसेना असणारे विरोधी पक्षनेतेपदावरती त्यांनी दावा केलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकसुद्धा लढवण्याचं सूचित केलेलं आहे. अशा वेळेला नेमकं विधान परिषद असो किंवा विधानसभा असो, सभापती असो किंवा अध्यक्ष असो, या दोन्ही आघाड्यांवरती भाजप पिछाडीवर पडेल का, हा सुद्धा त्यातनं निर्माण होणारा एक प्रश्न आहे. या प्रश्नाच्या अवतीभोवती आपण आज चर्चा करणार आहोत. चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत, स्टुडिओमध्ये माझे सहकारी माझ्यासोबत आहेत, कार्यकारी संपादक IBN लोकमतचे महेश म्हात्रे, गिरीश बापट भाजपचे आमदार आपल्या सोबत असणार आहेत, दिलीप वळसे पाटील माजी विधानसभा अध्यक्ष आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला बरीच अपेक्षा आहे की या सगळ्या पेच प्रसंगावरती नेमकं काय घडू शकतं हे त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत. आणि त्यांची प्रतिमा सुद्धा आत्ताच्या गेल्या विधानसभेमध्ये एक कडक असे हेडमास्टर अशी प्रतिमा होती. त्यांनी ते स्वतःच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा प्रसंगी ताशेरे ओढलेले आहेत. अशा वेळेला त्यांच्याकडनं काय म्हणणं त्यांचं आहे ते आपण समजून घेणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार सुरेश भट्टेवर आपल्यासोबत आहेत, ज्यांनी केंद्रातल्या सगळ्या कामकाजाचा अनुभव आत्तापर्यंत आपल्यासमोर लेखनातून आणलेला आहे. वामनराव चटप आपल्यासोबत असणार आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते, शेतकरी संघटनेचे आणि माजी आमदार, आणि त्यांनी सुद्धा विधानसभेतली विविध आयुधं जी आहेत ती त्यांच्या कामकाजामध्ये त्यांचे आमदार असताना अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं सुद्धा आपण समजून घेणार आहोत ही परिस्थिती कशी असणार आहे. पहिला प्रश्न दिलीप वळसे पाटील तुम्हाला विचारायचा आहे. जी आत्ताची परिस्थिती निर्माण झाली, शिवसेनेने सुद्धा एक प्रकारचा सूचित केलेला आहे की ते स्वतः विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. स्वतः विरोधी पक्ष नेतेपदावरती सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या कामकाजाच्या दृष्टीने एकूण जे पावित्र्य असतं, जे अधिकार कक्षा असते, त्याच्यामध्ये कुठेतरी गडबड होण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शक्यता मला वाटत नाही. याच्यासाठी की कारण आजपर्यंत जी समोर परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्याच्यामध्ये अजून कुठल्याही परिस्थिती त्याच्यामध्ये अजूनपर्यंत सदस्यांचा शपथविधी पण झालेला नाही. अजून क्लिअर कट परिस्थिती समोर आलेली नाही. आज कुठल्याही पक्षांचे दावे प्रतिदावे काही जरी असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये आज लगेच काहीतरी पावित्र्यभंग होईल, एखाद्या पक्षानं अध्यक्षपदावर दावा सांगितला किंवा विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सांगितला म्हणजे त्याच्यामधून काही अशी अडचणीची परिस्थिती आज विधानसभेच्या समोर आहे असं मला काही वाटत नाही. तुम्ही म्हणता की अशी अडचणीची परिस्थिती नाहीये, पण त्याबरोबरीनं पुन्हा सुरेश भट्टेवाला तुम्हाला विचारायचं आहे, अशा आत्ताचं जे एकूण अल्पमतातलं सरकार आहे, भाजपकडे सर्वाधिक जरी सदस्य संख्या असली तरी त्यांना येणाऱ्या काळामध्ये बहुमत त्यांचं जे आहे ते सभागृहामध्ये सिद्ध करावं लागणार आहे. अशा वेळेला येणाऱ्या काळात उद्भवणारी परिस्थिती काय असेल विधानसभेच्या सभागृहामध्ये सुद्धा आणि परिषदेमध्ये सुद्धा, एकूण तुम्हाला महाराष्ट्राच्या या सगळ्या राजकीय परिस्थितीवरती काय भाष्य करायचं? तुमचा जो प्रश्न आहे मंदार, तो मुख्यत्वे जे काही मॅन्डेट मिळालेलं आहे त्याला अनुसरून तुम्ही विचारलाय असं मी स्वतः समजतो. याचं कारण भारतीय जनता पक्षाला 122 सदस्य संख्याबळ मिळालेलं आहे आणि 3 पक्ष प्रमुख, त्याच्यामध्ये शिवसेनेला 63 आहेत, त्याच्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना अनुक्रमे 41 आणि 42 अशी संख्या मिळालेली आहे. म्हणजे मॅन्डेटचा जर अन्वयार्थ लावायचा झाला तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच्या पक्षांना विरोधात बसण्याचा मॅन्डेट आहे आणि पहिल्या क्रमांकावरच्या पक्षाला सत्ता काबीज करण्याचा मॅन्डेट आहे. असं जर आपण धरलं नक्की तर संख्याबळाची टोटल केली तर अशा प्रकारचा प्रश्न उद्भवू शकतो. याचं कारण असं आहे की 2, 3 आणि 4 यांचं संख्याबळ एकत्र केलं तर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष काही निवडून येण्याची शक्यता नाही. हा झाला तार्किक युक्तिवाद. प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की आज 122 आणि अधिक 1 आपलं 122च सध्या जे संख्याबळ आहे तिथून 145 पर्यंत पोहोचण्याकरता भारतीय जनता पक्ष दोन्ही हातांनी फुगड्या खेळायला तयार आहेत. मग तो फुगडी खेळायला पार्टनर राष्ट्रवादी आहे की शिवसेना आहे इतकाच प्रश्न आहे.
आता ही फुगडी खेळताना आता नुकतंच जेव्हा आपल्या उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आणि त्यांची पत्रकार आपलं भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही विरोधी पक्षनेतेपदावर दावा करतोय आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाशी चर्चा करायलाही आम्ही तयार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा झाला की एखाद्या पैलवानाने आपला डावा हात वर करायचा आणि तो मांडीवर थापटायचा समोरच्याला आव्हान देण्यासाठी आणि उजवा हात पुढे करायचा हात मिळवण्यासाठी. असा पैलवान जर लाल मातीत उतरला तर काय चित्र दिसेल ते उद्धव ठाकरेंच्या बाबतीत दिसतंय. आता याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील विधानसभेचे अध्यक्ष आहेत, अध्यक्ष होते आणि त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे या परिस्थितीचा. राष्ट्रवादी काँग्रेस काही विरोधात फार त्यांचा मूड नाही दिसत बसण्याचा मिळालेल्या मॅन्डेट प्रमाणे. त्याच्यामुळे हा प्रश्न महाराष्ट्रात उद्भवेल असं मला तरी वाटत नाही. गिरीश बापट हे राष्ट्रवादीच्या सहकार्याने विधानसभेचे अध्यक्ष होतील. शिवसेना आणि काँग्रेस आणि इतर अपक्ष वगैरे जे काही आहेत विरोधातले त्यांची जरी टोटल केली तरी काही शिवसेनेचा उमेदवार विधानसभेच्या अध्यक्षपदावर निवडून येण्याची शक्यता नाही आणि मुळात काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देईल अशी सुतराम शक्यता दिसत नाही. अच्छा, आपण गिरीश बापटांना प्रश्न विचारू, पण त्यापूर्वी महेश म्हात्रे तुम्हाला विचारायचं एक ज्या आत्ताची जी सगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली काय याच्यामध्ये मुळात या विधानसभेच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून काय वेगळा अन्वयार्थ काढता येऊ शकेल? कारण कुठेतरी जे एक बहुमत असायला पाहिजे किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून सर्वांवरती ज्यावेळेला एक विधानसभा अध्यक्षांची जी भूमिका असते ती भूमिका जर का विरोधी पक्षातला नेता जर का तिथे येऊन बसला तर कशा प्रकारची होईल, काय त्याच्यातनं प्रसंग उद्भवतो? नाही, याच्यामध्ये मंदार एक गोष्ट आपण महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की विधिमंडळाचं एकूण जे कामकाज असतं त्याच्यामध्ये विधानसभेचे जे अध्यक्ष असतात हे साधारणपणे आतापर्यंतचा पायंडा असा आहे की सत्तारूढ पक्षाचे असतात. सर्वच म्हणजे संसदीय लोकशाहीचा इतिहास जर बघितला, इंग्लंडमधून आपण ही संसदीय लोकशाही अडॉप्ट केलेली आहे आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये सत्तारूढ पक्षाचा व्यक्ती तिथे अध्यक्षपदी बसतो आणि त्यानंतर तो कुठल्याही पक्षाचा नसतो तर तो सर्व राजकीय पक्षांचा असतो किंवा पक्षभेद विरहित राहून तो काम करतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. परंतु इथे एक वेगळी परिस्थिती उद्भवलेली आहे. जरी दिलीप वळसे पाटील हे मान्य करत नसले तरी पण आज एक पक्ष असा आहे की जो विरोधी पक्ष नेते पदावर पण दावा करतो, शिवसेनेसारखा पक्ष, आणि त्यांची अभिलाषा आहे की विधानसभेच्या अध्यक्षपदावर सुद्धा त्यांचा डोळा आहे. तर एकूण अशा पद्धतीची परिस्थिती आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी झालेली नव्हती. आता या सगळ्या स्थितीमध्ये आपण जर गणिताच्या राजकीय गणित आणि आकडेवारीचा संदर्भ भटेवरांनी दिलेला आहे, परंतु त्याच्याही पेक्षा एक गोष्ट प्रकर्षाने इथे लक्षात घेतली पाहिजे की जर विधिमंडळामध्ये अशी गोंधळाची स्थिती राहिली तर जी विधेयकं पारित व्हायला पाहिजेत, संमत व्हायला पाहिजेत, जी संसदीय प्रक्रिया सगळी त्यामध्ये पार पडली पाहिजे. मला बाळासाहेब भारदेंनी एका पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत विधानसभेचं विधिमंडळाचं खूप समर्पक वर्णन केलेलं होतं. ते म्हणतात की विधिमंडळ हे लोकांच्या आशा आकांक्षांचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये जनता जनार्दन ही स्वयंभू देवता आहे. तिथे निवडून आलेले सगळे जे सदस्य आहेत हे सगळे सदस्य त्या देवतेचे पुजारी आहेत आणि तिथे संसदीय वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून जी चर्चा होते, म्हणजे प्रश्नोत्तराचा तास असेल किंवा इतर विधेयकाचं सगळं असेल, तर ही जनता जनार्दनाची एक प्रकारे पूजा करण्याची पद्धत आहे. तर इतकं पावित्र्य आमच्या आधीच्या पिढीने या पूर्ण विधिमंडळाच्या प्रक्रियेचं जपलेलं आहे. पण आताची परिस्थिती जर बघितली तर सगळीकडे गोंधळात गोंधळ आपल्याला झालेला दिसतोय आणि तो गोंधळ जर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जर मिटवला नाही तर विधिमंडळाची जी प्रक्रिया आहे, संसदीय प्रक्रिया आहे, म्हणजे फक्त विधेयक संमत होणं नाही तर लोकांचे प्रश्न विधिमंडळात चर्चेला येण्यासंदर्भाची जी प्रक्रिया आहे ती पार पाडण्याची जबाबदारी, खूप मोठी जबाबदारी आता सर्व राजकीय पक्षांवर आलेली आहे. कारण जनतेने कुठल्या एका पक्षाला मॅन्डेट दिलेलं नाही, कुठल्या एका पक्षाला बहुमत दिलेलं नाहीये, तर चारही पक्षांवर त्यामुळे ती जबाबदारी आलेली आहे. आणि त्यांनी जर हे काम अधिक चांगल्या पद्धतीने किंवा जबाबदारीने जर केलं नाही तर महाराष्ट्रातील हा जो ही जी राजकीय खिचडी झालेली आहे किंवा हा राजकीय गोंधळ आहे यामुळे
त्यामुळे एकूणच आपल्या विकास कामाची जी प्रक्रिया आहे ती मंदावेल अशी भीती वाटते. नक्की. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आणखीन प्रश्न निर्माण होतो की वामनराव चटप आपल्या सोबत आहेत. वामनराव, तुम्हाला आत्ताची जी ही परिस्थिती आहे, ज्याच्यात जे संख्याबळ प्रत्येक पक्षाकडे आहे, त्या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवरती आणि अगदी विधान परिषदेमध्ये सुद्धा नंतरच्या काळामध्ये जी परिस्थिती उद्भवणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठेतरी यातनं एक नवा राजकीय गोंधळ समोर येताना दिसतोय की आत्ताच्या या परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये किमान भाजप पक्ष म्हणून या सगळ्यातनं मार्ग काढेल, सक्षमपणे मार्ग काढू शकेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, परिस्थिती अशी आहे सर की भाजपाच्या बाजूला ते आणि छोटे छोटे पक्ष अपक्ष मिळून जवळजवळ 135 त्यांनी जुळवले आहे. राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला जसं विश्वासदर्शक ठरावाला गैरहजर राहिली आणि राष्ट्र अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीला जर गैरहजर राहिली तर दुसऱ्या बाजूचं संख्याबळ हे 112च्या पुढे जात नाही. त्यामुळे यांचा अध्यक्ष यायला निवडून अडचणीचं काही मला वाटत नाही, काही गोंधळाची परिस्थिती होत नाही. आणि विधानसभेतला माझा 15 वर्षाचा अनुभव असा आहे की जेव्हा एखाद्या बिलावर चर्चा होते, मतदान होते, तेव्हा काही वेळेला कोरम एवढी पण माणसं असत नाही. त्यामुळे तसं काही पुढे ब्लड प्रेशर वाढण्यासारखं चिंतेचं काही कवडीचंही कारण दिसत नाही. अच्छा, तुम्ही अगदी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे ब्लड प्रेशर वाढवण्याचं सुद्धा काही कारण नाही. हे खूप खरं तर चांगलं आहे. त्याचं कारण राज्य अस्थिर असणं किंवा स्थिर असणं म्हणजे काय, या सगळ्या राजकीय वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण हे समजून घेतोय. आपल्यासोबत गिरीश बापट सुद्धा आहेत. गिरीश बापट, आता तुमच्या जवळजवळ तुमचं ब्लड प्रेशर वाढणार नाही अशाच प्रकारचं वक्तव्य वामनराव चटप यांनी केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये खरं तर काय आव्हानं असतील असं तुम्हाला वाटतंय? आता विरोधी पक्ष नेतेपदावरती सुद्धा शिवसेनेनं तुमच्या आधीच्या मित्रपक्षांनी दावा केलेला आहे. असं आहे की आजच्या चर्चेमध्ये सुदैवाने माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आहेत. थोडंसं एक जनतेमध्ये गैरसमज असतो की विधानसभेमध्ये असं काहीतरी फार भयानक वगैरे होतं, थोडासा घोषणाबाजी आरडाओरडा होते, पण तो आपल्या भागातील विकासाच्या कामाला न्याय देण्याकरता असते. मान्य वळसे पाटील याच्याशी सहमत होतील. साधारणपणे महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि सांस्कृतिक ठेवा विचारात घेता राजकीय पक्षांचा आखाडा हा कधी विधानसभेत झाला नाही. अगदी दिलीप वळसे पाटील असतानाही त्यांनी उत्तम काम केलं आणि सगळ्यांना न्याय दिला. थोडीसा गोंधळ गडबड होते की माझ्या भागातले प्रश्न सुटले नाहीत, त्याची उत्तरं द्या, मला अधिक निधी द्या, याच्यामध्ये थोडी स्पर्धा लागलेली असते, पण ती तेवढ्याच पुरती असते. आज महाराष्ट्राच्या विधानसभेची सगळी परिस्थिती पाहता मला असं वाटतं की सर्व पक्ष सामंजस्याने विचार करून त्यांची काही राजकीय मतं, राजकीय आखाडे, राजकीय कार्यक्रम असतील तो विधानसभेच्या बाहेर राबवण्याकरता जो तो पक्ष सक्षम आहे. त्याचा केंद्रबिंदू कधी विधानसभा असत नाही, पण आपल्याला काय म्हणायचंय, सांगायचंय याचा केंद्रबिंदू विधानसभा असते. कारण साऱ्या महाराष्ट्राला संदेश तिथनं जात असतो. सामाजिक विषय असतात, आर्थिक विषय असतात आणि अनेक विषय असे असतात की आता भारतीयांचं जे उदाहरण दिलं ते खरोबर आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्याचं एक प्रतिबिंब या विधानसभेमध्ये उमटत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे मित्र पक्ष असोत, सहकारी पक्ष असोत, हे सगळे एकत्र बसून विचार करतील आणि दिलीप वळसे पाटलांना अनुभव विचारा की एकदा त्या अध्यक्षपदावर बसल्यावर त्यांनी देखील ते कुठल्याच पक्षाचे राहत नाहीत. समान न्याय देण्याचं धोरण अध्यक्ष म्हणून माणसं तिथे राबवत असतात. आणि म्हणून इतर पदं असतील एखाद्या वेळेला जी वादात जातात, पण अध्यक्षावर देखील कधीतरी क्वचित एखाद दोन वेळा अविश्वास येतो, तोही राजकीय गोष्टीतनं आलेला असतो. आणि बजेटच्या वेळेला वगैरे जी थोडासा भांडणं होतात, एकमेकांवर थोडं आग्रही असतात, तो माझ्या भागात विकासाला जास्त पैसे मिळावेत म्हणून आम्ही आग्रही असतो आणि ही मागणी अध्यक्षांकडे करायची असते आणि अध्यक्ष मग संबंधित मंत्र्याला सांगतात. पण वामनराव चटप आता जे म्हणाले की अनेकदा चर्चेच्या वेळेस कोरम सुद्धा पूर्ण होत नसतो, त्याबद्दल सुद्धा काहीतरी सांगा ना जनतेला. मी नक्की सांगेन, कारण मी असा आमदार आहे 20 वर्ष विधानसभा सुरू झाल्यापासून संपेसपर्यंत कधीही विधानसभा सोडली नाही आणि याचे साक्षीदार मान्य दिलीप वळसे पाटील इथे बसले. बरोबर आहे. पण हा एक गांभीर्याने विचार करण्याचा मुद्दा आहे की सध्या एकंदर राजकीय परिस्थिती पाहता बिलांवर, कायद्यांवर बोलण्याची, त्याची चर्चा करण्याची, त्याच्यातले प्लस मायनस शोधून
ते बिल अधिक चांगलं कसं होईल याच्या संदर्भात सर्वच राजकीय पक्ष, मी एक पक्ष म्हणत नाही, भारतीय जनता पार्टी सकट सर्वच राजकीय पक्ष मला उदासीन दिसतात आणि ते नम्रपणे आणि स्पष्टपणे मांडलं पाहिजे. हा पक्ष नेतृत्वाने विचार करण्याचा प्रत्येकाचा मुद्दा आहे. एखादा प्रश्न विचारला, पेपरला बातमी येते, आपण बातमी देतो, पण जो कायदा कायदे मंडळ ह्याचं नाव आहे, जो कायदा आपण विधानसभेमध्ये करतो तो अधिकाधिक चांगला असला पाहिजे आणि त्याच्याकरता मला थोडीशी उदासीनता दिसते. कारण वामनराव चटप आणि मी अनेक वर्ष एकत्र काम केलेले आहेत आणि रात्री उशिरापर्यंत बसणारे जे आमचे सहकारी होते त्याच्यात वामनराव होते आणि त्यामुळे ही थोडीशी मलाही खंत आहे की भविष्य काळात येणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी विधानसभेतल्या बिलांवर अधिकाधिक चांगली अभ्यासपूर्वक आणि ते बिल अधिकाधिक चांगलं आणि कमीत कमी दोष असणारं होईल याचा विचार नक्की केला पाहिजे. कारण ते प्रदीर्घ काळ टिकणारी प्रक्रिया आहे. एकदा कायदा झाला की मी आता बघतोय 50-50 वर्ष झाली, 40-40 वर्ष झाली, कायदा बदलायचा आहे तरी मग त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही आणि त्यामुळे विधानसभेतल्या चर्चेची, निदान बिलांच्या वेळची आणि बजेटच्या वेळची उपस्थिती ही वाढवण्याकडे माझ्या पक्षासकट सगळ्यांनी अधिक लक्ष द्यावं. नक्की. त्याचा काही प्रमाणामध्ये दिलीप वळसे पाटलांनी प्रयत्न पण केला आणि चटपजी मागच्या काही वर्ष नाही आहेत पण मागच्या काही वर्षामध्ये ही संख्या वाढली होती. एवढंच मला या निमित्ताने आपल्या निदर्शनास आणायचं. नक्की. आणि या सगळ्या सोबतच अर्थात जी परिस्थिती उद्भवू शकते किंवा काय होऊ शकतं, राजकारण म्हटल्यावरती काही होऊ शकतं असं जेव्हा म्हणतात त्यावेळेला नेमकं आणखीन काय काय घडू शकतं या विधानसभेमध्ये तेही आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत सगळे प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आणि प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. ब्रेक नंतर आपण एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहोत. आपल्यासोबत गिरीश बापट सुद्धा आहेत. त्यांना हा प्रश्न असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसवरती अवलंबून किंवा विसंबून राहणं भाजपसाठी परवडणारं आहे का? एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत चर्चेमध्ये तुमचं. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय महाराष्ट्रातल्या सद्य परिस्थितीची, राजकीय परिस्थितीची आणि राजकीय पेचप्रसंग कितपत आहे. भाजपनं अल्पमतातल्या सरकार स्थापन करून भाजपनं धोका पत्करलाय का हे सुद्धा आपण तपासून बघतोय. पण त्याआधी या चर्चेच्या नंतर ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत प्रेक्षकांच्या, त्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघणार आहोत. #बेधडक वरती तुम्ही फेसबुक किंवा ट्विटरमध्ये प्रतिक्रिया देऊन या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतात. अजय मगर म्हणतायत, राष्ट्रवादीनं पाठिंबा दिल्यामुळे हा संघर्ष वाढलाय, हे शरद पवारांचं राजकारण आहे. दीपक केसकर म्हणतायत, केसरकर नाही, दीपक केसकर म्हणतायत, राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिला असला तरी शिवसेना मात्र प्रचंड आशावादी आहे. आणि राजकिरण पाटील म्हणतायत, भाजप आणि राष्ट्रवादीची सेटिंग आधीच झाली होती, यावरून हे सिद्ध झालेलं आहे. एकूण या प्रातिनिधिक प्रतिक्रिया दिसत आहेत प्रेक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनातले पडसाद आपण या चर्चेतनं समोर आणतोय. आपल्या सोबत माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आहेत. दिलीप वळसे पाटील, तुम्हाला पुन्हा भाजपनी जो काही पाठिंबा घेतलेला आहे, खास करून राष्ट्रवादीनी जो विनाशर्त विनाअट जो पाठिंबा देऊ केलेला आहे भाजपला, हा आज पत्रकार परिषद झाली. शरद पवार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी सुद्धा अत्यंत दिलखुलासपणे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. कुठेतरी त्यांनी सूचित केलं होतं की येणारं जे अधिवेशन असणार आहे, सर्वाधिक महत्त्वाचं अधिवेशन असणार आहे नागपूरमधलं, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस विरोधाची भूमिका घेऊ शकतो. नेमकी कशी परिस्थिती असेल? कारण तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मोकळेपणानं बोलू शकता, पण विधानसभा अध्यक्ष म्हणून तुम्हाला याच्यामध्ये काही पेच दिसतोय का? नाही, मुळामध्येच या चर्चेची जी सुरुवात आपण केली, माझी धारणा अशी होती की सुरुवातीला आपण याच्यातल्या तांत्रिक बाबीची चर्चा करतो आहोत आणि मग राजकीय बाबीची त्याच्यामध्ये चर्चा करतो आहोत. तर तांत्रिक बाब जर पाहिली तर लोकशाहीमध्ये मुख्यतः मतदान आणि बहुमत या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आता भारतीय जनता पक्षाने जरी अल्पमतातलं सरकार जरी स्थापन केलेलं जरी असलं तरी सुद्धा त्यांनी कोणाचा पाठिंबा घ्यायचा, कसं बहुमत करायचं, काय करायचं याची जुळवाजुळव किंवा याचा विचार सत्तारूढ पक्षाने त्या ठिकाणी केलेला असेलच. आता याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केलेला आहे, शिवसेना अजून आशावादी आहे. त्यामुळे याबाबतची परिस्थिती तोपर्यंत स्पष्ट होणार नाही जोपर्यंत अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही किंवा जोपर्यंत विधान मंडळामध्ये या सरकारचं बहुमत त्या ठिकाणी सिद्ध होणार नाही, तोपर्यंत हे दोन्ही प्रश्न निकाली निघणार नाहीत. हे दोन्ही प्रश्न एकदा निकाली निघाल्यानंतर
मग विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निवडून आलेले अध्यक्ष आपल्या नियमाप्रमाणे आणि त्यांच्या सत्सत्विक बुद्धीप्रमाणे त्या ठिकाणी तो निर्णय ते घेऊ शकतील. त्यामुळे या गोष्टी उद्याच्या 2 ते 3 दिवसांमध्ये स्पष्ट होतील आणि एकदा 2-3 दिवसांमध्ये या गोष्टी स्पष्ट झाल्याच्या नंतर मग नागपूरचं अधिवेशन, नागपूरच्या अधिवेशनामध्ये येणारे विषय, त्याच्यावर पक्षांनी घेतलेल्या भूमिका, हा त्या वेळेचा प्रश्न त्याच्यामध्ये शिल्लक राहील. तुर्तास तरी आपल्याला उद्याचे 2 दिवस, जे उद्या तर दिवसभर सदस्यांचा शपथविधीच आहे, परवा विश्वासदर्शक ठराव आणि अध्यक्षांची निवडणूक आहे. तर ह्या 2 गोष्टी आधी स्पष्ट व्हायला पाहिजेत आणि त्याच्यानंतरच मग बाकीच्या गोष्टींची चर्चा, मग विधानमंडळाचा दर्जा, कामकाज पद्धती वगैरे याच्या संदर्भामध्ये चर्चा करणं अन्य वेळेला उचित होईल असं मला त्याच्यामध्ये वाटतं. नाही, नक्कीच. पण त्या निमित्ताने आपण ही चर्चा करतोय, कारण एक जागर करण्याचा आपला प्रयत्न असतो त्या विषयाचा, आणि त्या बरोबरीनं तुम्ही जसं म्हणताय की स्पष्टता या पुढच्या 2 दिवसात येईल. याचा अर्थ पुन्हा एकदा सुरेश भट्टेवरा तुम्हाला विचारायचं आहे की अजून या 2 दिवसात स्पष्टता येण्या इतपत अस्पष्टता अजून आहे असं आपल्याला मान्य करावं लागेल का? आणि तसं जर अस्पष्टता असेल तर विरोधी पक्षांचा एखादा जर का विधानसभा अध्यक्ष येण्याचं काही उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे का? आणि त्याच्यामुळे काय प्रसंग उद्भवू शकतात असं तुम्हाला वाटतं? देशामध्ये एक पक्षाची सत्ता आणि विरोधी पक्षाचा विधानसभेचा अध्यक्ष असं उदाहरण काही पाहायला मिळालं नाही. पण मी दिल्लीमध्ये जे काही असा प्रसंग काही वेळेला लोकसभेमध्ये आला होता, तो म्हणजे जेव्हा वाजपेयींचं सरकार होतं, वाजपेयींच्या सरकारच्या वेळेला मित्रपक्ष तेलुगू देशमचे बालयोगी अध्यक्ष होते. त्यांचं अकाली असं दुर्दैवी निधन झालं आणि एक असा 6-8 महिन्याचा जवळपास पॅच असा आला की ज्या वेळेला विरोधी पक्षाचे PM सईद हे जे उपाध्यक्ष होते लोकसभेचे, PM सईद, तर ते लोकसभेच्या अध्यक्षपदाचं कामकाज सांभाळत होते. गुजरातमध्ये जो हिंसाचार झाला, जे दंगली झाल्या गोध्रा प्रकरणानंतर, त्या सर्व काळामध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदाचं काम विरोधी पक्ष असलेल्या पण उपाध्यक्षपदी निवड झालेल्या PM सईद यांनी हाताळलं होतं. त्याच्यानंतर मनोहर जोशींची त्या पदावर निवड झाली. आता राज्यसभेचं जर पाहिलं तर साधारणपणे उपराष्ट्रपती ते कामकाज चालवतात आणि उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीची निवड आणि लोकसभेची निवडणूक याच्यामध्ये जरासा अंतर असल्यामुळे आता काँग्रेसच्या काळात निवडून आलेले हमीद अन्सारी सध्या उपराष्ट्रपती आहेत आणि ते राज्यसभेचं कामकाज चालवतात. राज्यसभेमध्ये मेजॉरिटी भाजपची नाहीये. अशाही प्रकारचं वातावरण काही सभागृहांमध्ये पाहायला मिळतं. पण ज्याप्रमाणे मग उल्लेख केला बाळासाहेब भारदेंचा, त्यांच्या दाखल्याचा उल्लेख केला, त्याप्रमाणे सभागृहामध्ये समंजस मंडळी असली तर आता सोमनाथ चटर्जींचा काळ आठवा, कारण डाव्या पक्षांचा काँग्रेसला बाहेरून पाठिंबा होता पण लोकसभेचे अध्यक्ष डाव्या पक्षाचे होते. तर उत्तम प्रकारे कामकाज चालल्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. मनोहर जोशी जेव्हा अध्यक्ष झाले लोकसभेचे, तेव्हा सत्ताधारी पक्षाचे पंतप्रधान वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी या दोघांनी त्यांना सन्मानाने अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवल्याचाही प्रसंग आम्ही डोळ्यांनी पाहिलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक गोष्ट दिसते की अशा प्रकारची स्थिती, पण आयडियल सिच्युएशन मध्ये संपूर्ण देशाच्या 1952 पासून आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर विरोधी पक्षाचा कुणी अध्यक्ष निवडून आल्याचं उदाहरण एकही नाही. जर तसं महाराष्ट्रामध्ये जर क्वचित आपण विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे घडलं तर तो एक नवा अभूतपूर्व असा इतिहास घडणार आहे. पण तसं घडण्याऐवजी आपण आज गिरीश बापटांना शुभेच्छा देऊया की त्यांची निवडणूक बिनविरोध पार पडो. नक्की. गिरीश बापट, काय तुमचं काय मनोगत आहे याच्यावरती? तुमची बिनविरोध निवडणूक होईल असं तुम्हाला वाटतंय का? आणि तुम्हाला खरंच शुभेच्छा आहेत, म्हणजे तुमच्यासारखी व्यक्ती ज्यावेळेला आमदार बापट साहेब बोलण्याच्या आधी मी ते बोलू इच्छितो. गिरीश बापट यांचं विधिमंडळातलं काम मी बघितलेलं आहे. जसं दिलीप वळसे पाटील साहेब पहिल्यांदा निवडून आले तेव्हापासूनचं बघितलं, तसंच गिरीश बापटांचं बघितलेलं आहे की प्रश्नोत्तराचा तास असो किंवा त्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचना असो किंवा वेगवेगळ्या विधेयकांवरची चर्चा असो, या प्रत्येक चर्चेमध्ये आपलं अभ्यासपूर्ण मत देण्याचा किंवा त्या विषयावर आपले विचार मांडण्याचा पायंडा
त्यांनी सातत्याने विधिमंडळात दाखवलेला आहे आणि आपल्या बरोबरीचे जे सदस्य असायचे त्यांना सुद्धा सातत्याने ते चर्चेत भाग घ्यायला प्रोत्साहन देत असत. परंतु आजपर्यंतची परिस्थिती अशी आहे, त्यांनी ती खंत व्यक्त केली की आपल्याकडे सर्वच राजकीय पक्षांमधले जे विशेषतः तरुण आमदार येतात त्या तरुण आमदारांमध्ये अभ्यासपूर्ण चर्चेत भाग घेण्यापेक्षा इतर गोष्टींमधून बातम्यांमध्ये चमकण्याची प्रथा पायंडा जास्त पडलेला आहे. त्यामुळे बापट साहेबांसारखा जर अधिक चांगला विधानसभा अध्यक्ष आपल्या महाराष्ट्राला मिळाला तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ते खूप चांगलं शुभलक्षण असेल मला वाटतं. पुन्हा आपण दोघांना शुभेच्छा देतो. त्यांना शुभेच्छा सगळ्यांनाच आहेत अर्थात आपलं पण पुन्हा गिरीश बाबा तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. उद्या निवडणूक जर का तुमच्या विरोधात शिवसेनेने लढली त्या निवडणुकीला तुम्ही कशा प्रकारे सामोरं जाणार? सर्वप्रथम माझ्यावर ज्या पद्धतीने सगळेजण प्रेम व्यक्त करतात किंवा विश्वास व्यक्त करतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. पण मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. अजून आमच्या पक्षाने भूमिका स्पष्ट केलेली नाही आणि जे पक्ष ठरवेल ते करणारे आम्ही सगळे आहोत. मीच नाही, अजूनही काही आहेत. त्यामुळे तो आपल्याला उद्या दुपारी 12 पर्यंत निर्णय कळेल, तोपर्यंत आपण वाट बघूयात असं मला वाटतं. अच्छा, मला अध्यक्ष कोण होतो आणि कोण नाही याच्यापेक्षा देखील सभागृहाचं कामकाज आपण 5 वर्ष कसं चालवणार आहोत त्याच्याकरता काही नवीन पायंडे आपण पाडणार आहोत का? काही आपल्यावर बंधनं घालून घेणार आहोत का? काही राजकीय सीमारेषा ठरवून घेणार आहोत का? मला असं वाटतं की ह्याचं पण मंथन झालं पाहिजे आणि दिलीप वळसे पाटलांनी याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. अच्छा, म्हणजे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे जाहीर आभार मानायचे. अनेक वेळा त्यांचे माझे पण वाद झाले, पण वाद व्यक्तिगत नव्हते, विषयाकरता होते आणि विषयाला न्याय मी मिळवून घेत होतो, तेही देत होते. वेळ एखाद्या वेळेला कमी जास्त असेल कारण तिथल्या वेळेच्या आम्ही चिडलेलं बघितलेलं आहे तुम्हाला बापट साहेब, आम्ही तुम्हाला चिडलेलं बघितलेलं आहे आणि मुळात दिलीप वळसे पाटील यांनी कसं सहन सगळं त्यावेळेला केलं, सगळ्यांनाच बोलायचं असतं अशा परिस्थितीमध्ये. त्यांची सहनशीलता खूप आहे, पण माझं चिडणं हे दिलीप पाटलांवर नव्हतं, तर माझ्या विषयाला न्याय मिळण्याकरता होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकशाही नेहमी मागील अनुभवावरनं पुढे प्रगल्भ होत जाते. इतर वर्षांचा मागचा सगळा अनुभव लक्षात घेता थोडी राजकीय परिस्थिती एक वेगळ्या प्रकारची निर्माण झाली असली तरी 5 वर्ष हे सभागृह महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला न्याय देईल आणि आम्ही त्याचे पुजारी आहोत. तिथलं वातावरण चांगलं ठेवू, तिथून जनतेला काहीतरी संदेश मिळेल आणि सामान्य माणसाला न्याय मिळेल असं वातावरण आपण सगळ्यांनी ठेवावं असं मला या निमित्ताने सुचवा असं वाटतं. आपण राजकीय पक्षांचे जोडे बाहेर काढूनच त्या सभागृहामध्ये जात असतो. आपल्याला बाकी खूप मोठी व्यासपीठ आहेत आपल्या राजकीय पक्षाचा प्रचार करण्याकरता, प्रसार करण्याकरता, पक्षाचं काम वाढवण्याकरता. तो प्लॅटफॉर्म नाही, तो प्लॅटफॉर्म जनतेच्या अडीअडचणी आणि जनतेला न्याय देण्याकरता आहे आणि तो अधिकाधिक मिळवून घेण्याकरता थोडंसं चिडलो रागवलो तर ते समजून घेणारे अध्यक्ष असतात, जसे दिलीप वळसे पाटील होते. नक्की आपण एक छोटासा, मला वाटतं त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. एक छोटासा ब्रेक घेऊया. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला आणखीन एक महत्वाचा प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे. प्रदीर्घ अनुभव असलेले सगळे आपले पाहुणे आहेत, त्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे की एकीकडे हे सगळं घडत असताना एक सत्ताधारी पक्ष म्हणून समोर आणि स्वतः मुख्यमंत्री समोर आलेले आहेत. जसं दिलीप वळसे पाटील म्हणाले की आता सगळ्यात पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षाची निवड होईल आणि त्यानंतर विरोधी पक्षनेता ते विधिवत जाहीर करतील. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्ष म्हणून जी काही एक जागा असते ती जागा कुठला पक्ष जास्ती प्रभावीपणे घेईल हे आपण त्यांना विचारणार होते का छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडकमध्ये आपण पुन्हा चर्चा सुरू करणार आहोत. ज्या पद्धतीनं आतापर्यंतची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये एक मात्र निश्चित होतंय की कुठेतरी एका स्थिरतेकडे सगळ्यांना जायचंय. पण या स्थिरतेमधला नेमका अर्थ काय तोही आपण समजून घेणार आहोत. पण त्यापूर्वी सुरेश भटेवरा तुम्हाला विचारायचंय की शिवसेनेची भाषा, तुम्ही मगाशी शब्द वापरलात की फुगडी खेळतायत. एकीकडे त्यांनी एक भूमिका घेतली विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची, दुसरीकडे चर्चा सुद्धा त्यांनी अजून सुरू ठेवू शकतो अशा पद्धतीचं काहीतरी म्हटलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतं का की विरोधी पक्ष म्हणून जे लोक बसणं अपेक्षित आहे, विरोधी पक्षाचं जे मॅन्डेट तुम्ही मगाशी नंबर सुद्धा सांगितले 2 नंबर 3 नंबरचे जे काही पक्ष आहेत
ते विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे येणाऱ्या काळामध्ये भूमिका बजावण्यासाठी अजून तेवढे तयार नाही आहेत, की याच्यामध्ये केवळ वेळ काढूपणा आहे या सगळ्या पक्षांचा, असं तुम्हाला वाटतं? असं आहे की एकूणच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं निवडणुकीच्या आधी आणि नंतर जे काही चर्चेचं गुऱ्हाळ आजपर्यंत चालू आहे किंवा चालू राहणार आहे आणखीन किती काळ माहीत नाही, एखादी प्रदीर्घ चाललेली मालिका असावी आणि त्याच्यात भरपूर लोकांची करमणूक व्हावी, या पद्धतीचे हे सगळं दृश्य दिसतंय. आता विरोधी पक्षनेता म्हटल्यानंतर सरकारवर तुटून पडणारा, सरकारच्या धोरणामध्ये जर चुका असतील तर त्या वेधकपणे दाखवणारा असा विरोधी पक्षनेता अपेक्षित आहे. मागच्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेसच्या विरोधी पक्षनेत्यांवर ते सत्ताधारी पक्षांशी तडजोड करतात असा आरोप व्हायचा. आता इथे तर तडजोडीची भाषा खुद्द विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारणाऱ्या पक्षाचे प्रमुखच बोलतायत सुरुवातीपासून. त्याच्यामुळे अशा प्रकारचा विरोधी पक्ष हा काही राज्याला अभिप्रेत नाहीये. राज्याला अभिप्रेत आहे तो सक्षम अशा प्रकारचा विरोधी पक्ष अभिप्रेत आहे. आता मुख्य म्हणजे आता इथे कसं आहे की एक निवृत्त झालेले हेडमास्टर दिलीप वळसे पाटील आहेत आणि दुसरे होऊ घातलेले म्हणजे जे मानसिक दृष्ट्या झाल्यासारखे दिसत आहेत. कारण मग आम्ही बापटांचं बोलणं ऐकत होतो, विधानसभेचं कामकाज कसं चाललं पाहिजे, त्याच्यामध्ये कशी सुसंगत पद्धती असली पाहिजे, अशा पद्धतीचं कामकाज करण्याची त्यांची एकूण इच्छाशक्ती पाहिल्यानंतर ते अध्यक्षपदापर्यंत पोहोचल्याचं दृश्य दिसतंय. अशा दोन हेडमास्तरांच्या समोर त्या दोन्ही पक्षांवर आज या अवस्थेत, जसं दिलीप वळसे पाटलांनी मग सांगितलं की अजून 2 दिवस अवकाश आहे, त्याच्या आधीच आपण काही भाष्य करावं का, असा प्रश्न माझ्याही मनात आला होता. पण एकूण जे राज्याचं चित्र दिसतंय त्याच्यामध्ये राज्याला अपेक्षित असलेली जी विधानसभा, राज्याला अपेक्षित असलेलं जे सरकार आणि ते काही डिलिव्हर करणार आहे की नाही, असा जेव्हा प्रश्न आपल्या सर्वांच्या पुढे उभा राहतो तेव्हा आज चित्र अतिशय धूसर, अतिशय अस्पष्ट अशा प्रकारचं आहे. इथे दिलीप वळसे पाटील आहेत, त्यांची माफी मागून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की 1991 साली या राज्याने, महाराष्ट्राने स्वप्न पाहिलं होतं की देशाचे पंतप्रधान शरद पवार होतील आणि आता 2014 साली त्या पक्षाची अवस्था अशी आली आहे की नरेंद्र मोदींची बी टीम म्हणून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार आहे का, तिथपर्यंत आपण पायऱ्या किती उतराव्या याचाही विचार कुठेतरी लोकांनी दिलेल्या मॅन्डेटच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष म्हणून करायला पाहिजे. मग आता राहिला कोण, काँग्रेस. त्यांची अवस्था निवडणुकीच्या आधीच इतकी गर्भगळीत होती की आता येणाऱ्या काळामध्ये ते प्रभावीपणे विरोधी पक्ष म्हणून किती भूमिका बजावतील, कशी भूमिका बजावतील ते येणाऱ्या काळामध्येच आपल्याला चित्र स्पष्ट होईल. त्याच्यामुळे तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला की विरोधी पक्ष म्हणून कोण प्रबळ भूमिका बजावू शकेल, त्या 3 पक्षांची अशी अवस्था आहे. नक्की वामनराव चढप, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की धूसर हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. धूसर विरोधी पक्षांची सगळी जी काही एकूण विरोधात बसू शकतील असे जे पक्ष आहेत त्याच्यातल्या एका पक्षाने पाठिंबा देऊ केलाय, एकाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केलाय पण चर्चा होऊ शकते असं म्हटलेलं आहे. अशा वेळेला ही एकूण गोंधळाची विरोधी पक्षांची मानसिकता आहे असं तुम्हाला वाटत नाहीये का? नाही, मला तसं वाटतं शिवसेनेबरोबरची चर्चेची दारं जवळजवळ बंद झाल्यात जमा आहे. कारण असं राष्ट्रवादीनी आज जाऊन पाठिंबा दिला काय किंवा बाहेर राहून पाठिंबा दिला काय, म्हणजे जे काही चित्र राज्यापुढे उभं झालंय हे काही नैसर्गिक मित्र नाही, नैसर्गिक वैचारिक मैत्रतेचं काही नाही, हे सगळं समझोता गमोसे करू असं चाललंय. आणि त्यामुळे काही शंकास्पद परिस्थिती होईल असं काही नाही. त्यामुळे आणि एक तर दुसरं असं की बा अध्यक्षपदांच्या निवडणुकीतलं मी 91 साली चित्र पाहिलं होतं. काँग्रेसचे 141 आमदार होते आणि कैलासवासी मधुकरराव चौधरी साहेबांना 181 मतं मिळाली होती. त्यामुळे असं काही शंका घ्यायचं कारण नाही. शेवटी जो कोणी सत्तेत असतो, सत्तेत जातो, त्याच्या बाजूला सगळं झुकतं असतं आणि त्यामुळे पुन्हा आमच्या सारख्याला म्हणावं लागतं की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हे असं होतच असतं. अच्छा, हे तुम्ही म्हणता हे असं होतच असं तुम्ही म्हणताय. दिलीप वळसे पाटील, तुम्ही पुन्हा काय म्हणाल? विरोधी पक्ष अशा अर्थाने आता विरोधात जे बसू शकतात असे सगळे पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या भूमिका घेत आहेत. हे एक नवं राजकारण आहे, नव्या पद्धतीनं आपण या सगळ्याकडे बघितलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? हो, जी प्राप्त परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे निवडणुकीच्या नंतर, आज जे स्पष्ट बहुमत कुठल्याही पक्षाला मिळालेलं नाही आणि बाकीच्या पक्षांना सुद्धा
एकत्र येऊन जरी बहुमत होत असलं तरी तशा प्रकारची मानसिकता कुठल्याही पक्षामध्ये किंवा तशा प्रकारची समानता आणि एक विचार कुठल्याही पक्षामध्ये नाही. आणि त्याच्यामुळं आता जी परिस्थिती समोर आलेली आहे त्या परिस्थितीला समोर जाण्याच्या शिवाय अन्य कुठलाही पर्याय आपल्या समोर नाही. त्यामुळं आता अल्पमतातलं सरकार जरी भाजपने स्थापन केलेलं असलं तरी बहुमत सिद्ध करणं हे त्यांचं काम आहे. आणि मग बहुमत सिद्ध झाल्याच्या नंतर मग जे उर्वरित पक्ष असतील त्या उर्वरित पक्षांनी विरोधी पक्षाचं काम त्या ठिकाणी करणं अभिप्रेत आहे. अर्थात फक्त सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष असे दोनच पक्ष सभागृहामध्ये असतात असं नाही. अनेक वेळेला आम्ही स्वतः सगळ्यांनी अनुभव हा घेतलेला आहे की सत्तारूढ पक्षाचे सदस्य देखील हे अतिशय आक्रमकपणानं जनतेच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या सदस्यांपेक्षाही त्वेषानं अनेक वेळेला बाजू त्या ठिकाणी मांडत असतात. त्यामुळं मगाशी गिरीश बापट किंवा सुरेश पटेवराजी आमचे मित्र यांनी दोघांनी जी भूमिका याच्यामध्ये मांडली, चटप साहेबांनी आपली भूमिका मांडली, याच्यामध्ये सभागृहामध्ये राज्य पुढे न्यायचं असतं, राज्यातले प्रश्न पुढे न्यायचे असतात आणि त्याच्यासाठी ज्या भूमिका असतात त्या भूमिका सभागृहात असतात, सभागृहाच्या बाहेर त्याचा कुठल्याही प्रकारचा लवलेश नसतो. आणि म्हणून हे राज्य पुढे नेण्यासाठी या राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहापुरता मर्यादित वळसे पाटील, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की बटेवरा मगाशी म्हणाले की एक निवृत्त झालेले विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि दुसरे होण्याच्या तयारीतले किंवा टप्प्यातले विधानसभा अध्यक्ष आहेत. मला असं वाटतं की तुम्ही अजून विधानसभा अध्यक्ष पदाच्याच भूमिकेत आहात की काय? कारण तुम्हाला सातत्याने विचारलं प्रश्न की आता एकूण या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपच्या बरोबर राष्ट्रवादी जाणार आहे का? त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे, तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम विधिमंडळातल्या चर्चेवर होणार नाही का? म्हणजे एकीकडे तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजप सरकारला पाठिंबा देणार आणि दुसरीकडे विधिमंडळात भांडणार त्यांच्याशी, अशी परिस्थिती असेल का? नाही महेश, कसं आहे की याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असणार आहे ती भूमिका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आणि राज्याच्या अध्यक्षांनी सुद्धा अनेक वेळेला स्पष्ट केलेली आहे. त्यामुळं उद्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सरकारला पाठिंबा दिला म्हणजे जनतेच्या प्रश्नावर कुठली बाजू मांडण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना सभागृहात बंदी असेल असं काही मानायचं काही कारण त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे जे जनतेचे प्रश्न आहेत ते प्रश्न सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा मांडावेच लागणार आहेत. त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षाची भूमिका ही वेगळी असते, ती खुर्चीवर बसल्यावर असते आणि प्रत्यक्षामध्ये आपण जी अंदाज करतो आणि जी वस्तुस्थिती असते याच्यामध्ये खूप फरक असतो आणि तो सभागृहामध्ये माझ्यासारख्याने सुद्धा त्याचा 25 वर्ष अनुभव घेतलेला आहे. नक्की. आणि अर्थात या तुम्ही म्हणता की 25 वर्ष अनुभव घेतलाय, पण त्या बरोबरीनं एकूण जे चित्र आहे ते अधिकाधिक स्पष्ट होण्याची शक्यता पुढच्या 2 दिवसात आहे किंवा नाही? आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच केवळ पाठिंब्यावरती भाजप स्थिर सरकार आणि स्थिर कालावधीतनं येणाऱ्या काळामध्ये 5 वर्ष भाजप सरकार चांगल्या पद्धतीनं चालेल किंवा नाही, ह्याचाही आपण वेध घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये सहभागी झालेले सगळे मान्यवर म्हणतात साधारणतः पुढच्या 2 दिवसामध्ये स्पष्टता येईल. आणखीन जे काही धुसर चित्र आहे राज्यामध्ये राजकीय परिस्थितीचं आणि खास करून विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे चित्र अधिकाधिक स्पष्ट होईल असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. काही जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ज्या प्रतिक्रिया बेधडक कार्यक्रमातून आपल्या समोर येत आहेत. विकास पवार म्हणतात की संघर्ष वाढत गेला तर राज्यात विरोधात ठाकलेले सेना भाजप महापालिकेमध्ये युती तोडणार का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न जनतेच्या मनात साहजिकपणे उद्भवत आहेत. पण अगदी थोडक्यात सुरेश भटेवरा, तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती प्रदीर्घ काळ हे सरकार हे राज्य भाजप चालवू शकेल असं तुम्हाला वाटतंय का? इथे उपस्थित असलेले सर्व जे पॅनलिस्ट आहेत त्या सर्वांनी असं व्यक्त केलंय मत की जे मॅन्डेट मिळालंय त्याच्यातून मार्ग काढावा लागणार आहे. प्रत्यक्षात अत्यंत विसंगत अशा प्रकारचा अलायन्स करून सरकार चालवण्याची कसरत भारतीय जनता पक्षाने केली तर एक तर ती जे पाठिंबा देणार आहेत त्यांच्या आणि जे सत्ता चालवणार आहेत त्यांच्या अंगलट येण्यासारखी स्थिती आहे. त्याच्यामुळे या सरकारला
संख्याबळाचं स्थैर्य जरी मिळालं वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे ॲब्स्टेन राहून किंवा पाठिंबा देऊन, तरी मानसिक दृष्ट्या आणि राज्याला अपेक्षित अशा प्रकारचं एक राज्यकारभार हे सरकार देऊ शकेल असं वाटत नाही. पहिल्याच दिवशी कोणाला तरी असं नकारात्मक संवेदना व्यक्त करणं बरोबर नाही. खाजगीमध्ये सगळे लोक म्हणतात की वर्ष दीड वर्ष हे सरकार जेमतेम चालेल. बापट किंवा दिलीप वळसे पाटील यांना हे कितपत मान्य आहे मला माहित नाही, पण अशा प्रकारची जी खाजगी चर्चा आहे याच्यावर ओढून ताणून आपण पाठिंब्याचं काहीतरी देखावा निर्माण करणं आणि आता स्थिर सरकारसाठी आम्ही सगळं हे करतो आहोत असं बोलणं हे किती काळ चालणार आहे हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. त्याची उत्तरं खरं म्हणजे या नेत्यांनीच दिली पाहिजे. नक्की. गिरीश बापट, तुम्ही काय बोलाल? ओढून ताणून हे सरकार पुढे घेऊन जात आहे, आग्रहीपणाने घेऊन जात आहे असा सूर आहे? असं नाही आहे. असं आहे की राज्यामध्ये वारंवार निवडणुका घेणं हे खर्चाच्या दृष्टीने कोणालाच परवडणारं नाही आणि निवडणुकीचं वातावरण ठेवणं हे कुठल्या पक्षालाही परवडणारं नाही. लोकांनी आता निर्णय दिलाय. आता जो निर्णय लोकांनी दिला आहे, लोकांनी लोकांचं काम केलंय. आता आपण राजकीय पक्षांनी याच्यात कसं पुढे जायचं हा ज्याच्या त्याचा राजकीय अभ्यासासाठी शेवटी राज्याला स्थिर सरकारचं लागणार आहे. स्थिर करणार असेल तर प्रगती होणार नाही, कोणाचेच प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता विचार जनतेने करायचा नाही, त्यांनी त्यांचा निर्णय दिलाय. आता विचार राजकीय पक्षांनी करायचा आहे की असलेल्या परिस्थितीमध्ये चांगला मार्ग काढून आपण राज्याला कसं स्थिर सरकार देऊ हे राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने जर ठरवलं तर राजकारण राजकारणाच्या बाजूला राहील, पण सरकार ही कायम चालणारी जी प्रक्रिया आहे ती स्थिरपणे चालेल आणि ती आपल्याला चालवावी लागेल असं मला वाटतं. दिलीप वळसे पाटील, तुम्हाला ही सांगड जी काही आहे ती वाटते का की अधिक काळ चालेल आणि अशा प्रकारे काही वेगळंच राजकारण, विसंगती हा शब्द मगाशी सुरेश भटेवरांनी वापरला, विसंगत जे काही राजकीय पक्ष एकत्र येण्यातून काही राजकारण साधलं जाईल असं तुम्हाला वाटतंय? हे मुळातच आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये पाहिलं तर गेले काही वर्ष हे आघाड्यांचं सरकार कार्यरत होती. आता यावेळेला सेना भाजप असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असेल या सगळ्याच पक्षांनी अलग अलग निवडणुका लढवण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला. आता त्याच्यामधून जी परिस्थिती समोर आलेली आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये कुठल्या तरी दोन पक्षांनी बहुमतासाठी एकत्र येणं, मग डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, ही आवश्यक बाब होती आणि त्याच्यातून सरकार स्थापन करणं आणि ते सरकार चालवणं. एकदा सरकार स्थापन केल्यानंतर ते सरकार चालवण्याची जबाबदारी ही त्या त्या पक्षांची त्या ठिकाणी राहते आणि मला असं वाटतं की हे सरकार चालेल, त्याच्यामध्ये काही अडचण मला दिसत नाही. नक्की. अगदी थोडक्यात वामनराव चटप, तुम्हाला काय परिस्थिती दिसते येणाऱ्या काही काळामध्ये? वळसे पाटील म्हणतात हे सरकार चालेल, भटेवरांनी खासगी चर्चेतला एकूण जो भाग आहे तो सांगितला, तुमचं काय मत आहे? नाही, माझं सरळ मत आहे की एकदा हे सरकार बसलं की सरकार चालवताना जे काही हातखंडे आहे, सभागृह चालवताना सरकार म्हणून सभागृहात उपस्थिती गैरहजेरी हे जे काही हातखंडे आहे ते सगळे वापरले जातील आणि हे सरकार 5 वर्ष स्थिरपणे चालेल यात माझ्या मनात काही शंका नाही. कारण मी जी काही कामाची पद्धती 15 वर्ष पाहिली तर त्यामुळे जे काही वेगवेगळे प्रकार होतात त्यातून हे सरकार बरोबर चालेल. 5 वर्ष हे सरकार स्थिर राहील, अस्थिर राहील असं मला वाटत नाही. नक्की. त्या बरोबरीनं महेश म्हात्रे, अगदी थोडक्यात काय म्हणाल की परम्युटेशन कॉम्बिनेशन बघता, एकूण 7 संगत सगळी पक्षांची बघता आणि जवळजवळ शिवसेनेनी उशिरा का होईना त्या अर्थाने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. या पार्श्वभूमीवरती काय परिस्थिती दिसते? नाही, राजकीय परिस्थिती काही हो, कारण शिवसेनेने एकीकडे विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतलेला आहे, दुसरीकडे आम्ही भाजपच्या उत्तराची प्रतीक्षा बघतो आहोत, वाट बघतो आहोत 2 दिवस अजून, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु सर्वसामान्य माणूस म्हणून किंवा या राज्याचा नागरिक म्हणून एक गोष्ट वाटते की पुन्हा भारदेबुवांची आठवण येते की भारदेबुवांनी जे सांगितलं होतं की सत्ता आणि सेवा, विरोध आणि विनोद, वक्तृत्व आणि कर्तृत्व, मान सन्मान, या सगळ्याचा जिथे संगम होतो ते म्हणजे विधिमंडळ आहे. तिथे तोल सांभाळून बोल लावावा, तिथे
नम्रपणे वाद करावा आणि हे सगळं करत असताना म्हणजे अल्पमताने बहुमताला आणि बहुमताने लोकमताचा आदर करावा असं हे जे विधिमंडळाचं स्थान आहे त्याचं पावित्र्य कायम राहिलं पाहिजे. तिथल्या चर्चेमधून सर्वसामान्य माणसाचा विकास, सर्वसामान्य माणसाच्या एकूण सर्वांगीण उन्नतीचा विचार केला पाहिजे. आता अशी चर्चा जर सर्वच राजकीय पक्ष करत असतील तर सत्ताधारी कोणी असावेत किंवा विरोधी पक्षनेता म्हणून कोणी असावेत याबद्दल आपण काही म्हणणार नाही, परंतु त्याचा सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी त्या चर्चेचा फायदा व्हावा अशीच अपेक्षा आपण इथे मंदार करू शकतो. नक्की ही अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो निश्चितच, पण त्यावरून आणखी 2 दिवसांनी ही स्पष्टता अधिक आपल्या समोर येणार आहे. त्यानिमित्ताने सातत्यानं आपण या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती बेधडकमध्ये चर्चा करत राहणार आहोत. सध्या तुर्तास इथेच थांबूयात आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणणं म्हणजे चर्चेमधल्या या सगळ्या मान्यवरांचे आम्ही आभारी आहोत. चर्चेमध्ये आल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.